नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जिल्हा परिषद सरळ सेवा गटक संवर्गाची सरळ सेवा भरती सन 2023-24 अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीची परीक्षा जुलै 2024 मध्ये घेण्यात आली होती. तर पाहू शकता या पदासंदर्भात महत्त्वाची अपडेट प्रत्येक जिल्हानिहाय जी भरती परीक्षा आहे याच्या निकालासंदर्भात महत्त्वाची अपडेट जिल्हानिहाय जारी करण्यात आलेली आहे. तर यानुसार पाहू शकता प्रेस नोट आहे. सर्वसाधारण सूचना जिल्हा परिषद गटक सरळ सेवापद भरती सन 2023-24 आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदांकरता गुणवत्ता यादीत समाविष्ट झालेल्या उमेदवारांकरता महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. पाहू शकता याद्वारे कळवण्यात येते की आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गातील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी IBPS कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्याकडून जिल्हा परिषद वर्धा येथे प्राप्त झाली आहे. सदर यादी जिल्हा परिषद वर्धा च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यानुसार गुणवत्ता यादीत नमूद गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय उमेदवारांचे कागदपत्रे तपासणी तसेच बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद वर्धा येथे करण्यात आली आहे. आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाबाबत ग्रामविकास विभागाचे पत्र दिनांक 15 ऑक्टोबर 2024 अन्वये मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्यापासून त्यानुसार सरळ सेवा पदभरतीबाबत कार्यवाही जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडून प्रस्तावित करण्यात आली आहे. याकरता आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदाबाबत हंगामी फवारणीचे विहित प्रमाणपत्र धारण करणाऱ्या ऑनलाईन लेखी परीक्षेत किमान गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या हंगामी फवारणी क्षेत्रचारी कर्मचारी अनुभवधारक उमेदवारांनी दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता संपूर्ण शैक्षणिक मूळ दस्तऐवजांसह स्वर्गीय सिंधुताई सकपाळ सभागृह जिल्हा परिषद वर्धा येथे कागदपत्र तपासणी तसेच बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करता स्वतः उपस्थित राहायचं आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट जी आहे जिल्हा परिषद सरळ सेवा भरती अंतर्गत आरोग्यसेवक 50% पुरुष या भरतीसाठी जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत ही जी आहे महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाहू शकता यानुसार जिल्हा परिषद धुळे अंतर्गत सुद्धा आरोग्य विभागासाठी जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या संवर्गाच्या रिक्त पदांसाठी 19 जुलै 2024 रोजी IBPS कंपनीकडून घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेद्वारे प्राप्त गुणांच्या आधारे तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. सदरची निवड यादी सामान्य प्रशासन विभागातील तो निर्णय आहे 4 मे 2022 नुसार ग्रामविकास व पंचायत राज विभाग मुंबई यांच्याकडील पत्रानुसार त्याचबरोबर 15 ऑक्टोबर 2024 मधील मार्गदर्शक सूचनानुसार निवड सूचित समाविष्ट करण्यात आली आहेत. पाहू शकता यांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी यामध्ये देण्यात आली आहे. या निवड यादी आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पुढची अपडेट दिली जाईल. तर यानुसार महत्त्वाचे अपडेट जिल्हा परिषद धुळे अंतर्गत पाहू शकता. जिल्हा परिषद धुळे अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष 50% या संवर्गाच्या रिक्त पदासाठी लेखी परीक्षेद्वारे अंतरिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढची अपडेट पाहू शकता. आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत सुद्धा जे आहे सरळ सेवा पद भरती 2023 आरोग्यसेवक 50% या संवर्गाची निवड आणि प्रतीक्षाधीन उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठी जी उपस्थित राहण्याबाबतची जी अपडेट आहे जारी करण्यात आली आहे. उपरोक्त विषयान्वये जिल्हा परिषद नाशिक सरळ सेवा पद भरती 2023च्या अनुषंगाने आरोग्यसेवक पुरुष 50% या संवर्गाच्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षणाप्रमाणे निवड व प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी करण्यात आलेली असून सदर निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे
इतर सर्व आवश्यक कागदपत्रांची दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 10 वाजता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक येथे पडताळणी करण्यात येणार आहे. यास्तव आपण मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच जाहिरातीतील नमूद प्रमाणे आवश्यक कागदपत्रांची एक छायांकित प्रत साक्षांकित करून आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक येथे न चुकता उपस्थित राहायचं आहे. उक्तनुसार दिलेल्या दिनांकास कागदपत्रे दस्तऐवज पडताळणी करता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया संबंधित कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. तर यानुसार पाहू शकता याच्या विविध जिल्हा परिषदा आहेत. यांच्या अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष 50% हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदांसाठीची जी निवड यादी आणि प्रतिशा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी जो आहे अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, निवड यादी. त्याचबरोबर कागदपत्र पडताळणी सुद्धा सुरू आहे. त्याचबरोबर जे हंगामी फवारणी क्षेत्रासाठीचं जे सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे असणाऱ्या उमेदवारांचे सुद्धा पुन्हा कागदपत्र पडताळणी केली जात आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्हानिहाय जी जिल्हा परिषद भरती आहे, सरळ सेवा भरती, गट संवर्गाची या भरती अंतर्गत आरोग्य सेवकसाठीची जी आहे महत्त्वाची अपडेट जारी केली जात आहे. या पुढच्या अपडेट जे आहेत प्रत्येक जिल्हा परिषदानिहाय जारी केले जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.